हॅलो फ्रेंड्स, आपण इंग्लिश विषयाची क्वेश्चन बँक सोडवत आहोत आणि या सिरीजमधील हे चौथे लेक्चर आहे. विद्यार्थ्यांनो, रिक्वेस्ट आहे की पॅसेज नीट समजून घ्या, प्रश्न आणि उत्तरे वहीत लिहून घ्या. त्यामुळे परीक्षेत तुम्हाला जास्त मार्क मिळवणे सोपे होईल. हा व्हिडिओ सुद्धा मी अतिशय ॲक्युरेट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा व पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा पॅसेज घेतला आहे बिग डेटा बिग इनसाइट या लेसन मधून. हा संपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर सुरू करूया हा पॅसेज. विद्यार्थ्यांनो, या लेसनमध्ये बिग डेटा या विषयावर सविस्तर माहिती दिलेली आहे आणि 21व्या शतकात हा डेटा किती महत्त्वाचा आहे तेही यामध्ये सांगितलेले आहे. तसेच हा डेटा कसा ॲनालिसिस केला जातो आणि बिग डेटाचे ॲप्लिकेशन काय आहेत ते. सो ह्यूज अमाउंट ऑफ बिग डेटा इज कलेक्टेड. प्रचंड प्रमाणात हा मोठा डेटा गोळा केला जातो. लेट मी गिव्ह यू अन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डेटा माइट बी. आणि हा डेटा किती मोठा असू शकतो याची तुम्हाला एक मी कल्पना देतो. बिग डेटा कॅन बी अ पेटाबाइट और एक्झाबाइट ऑफ डेटा कन्सिस्टिंग ऑफ अ बिलियन टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड ऑफ मिलियन्स ऑफ पीपल ऑल फ्रॉम द डिफरंट सोर्सेस. आणि हा बिग डेटा पेटाबाइट एक्झाबाइट मध्ये असू शकतो. कोट्यवधी ते कोट्यवधी लोकांच्या नोंदीचा डेटा आणि तोही विभिन्न स्रोतापासून घेतलेला. फॉर एक्झाम्पल वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन. उदाहरणार्थ वेब विक्री, ग्राहक संपर्क कार्यालय, सोशल मीडिया आणि मोबाईल डेटा. The data available to the industry and companies in enormously increasing in volume, variation, velocity, veracity and value. आणि उद्योग आणि कंपन्यांकडे उपलब्ध असलेला डेटाचा विस्तार, विविधता, वेग, सत्यता आणि मूल्य प्रचंड प्रमाणात वाढतच आहे. तर विद्यार्थ्यांनो, आता अगोदर जे सांगितलं आहे त्या आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ बिग डेटा. व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय? क्वांटिटी ऑफ अ जनरेटेड अँड स्टोअर्ड डेटा. आणि जितका जास्त डेटा तितक्या जास्त इन्साइट्स तुम्हाला मिळतील. व्हेरिएशन म्हणजे टाइप अँड नेचर ऑफ द डेटा ऑन इंटरनेट, सच ॲज you are sending a text message, WhatsApp, then images, audio, video. Then velocity. Velocity म्हणजे speed at which this data is generated. Daily you are using the internet, YouTube, so you are continuously generating the data and the frequency of this data generation. Then veracity. Veracity refers to the data quality, effect on accurate analysis, because if data is wrong the analysis is also wrong, so we need accurate data. Then value. Utility of this data, ability to convert this big data information into the monetary. आणि प्रत्येक कंपनीचं ध्येय काय असतं? मेकिंग प्रॉफिट, and profit means monetary. So that is why this big data is very very important. Such a big data is easy to obtain but so massive that it challenges the current computing technology. Hence, big data analytics is used to give insight that were previously incomprehensible. इनकॉम्प्रेहेन्सिबल म्हणजे अनाकलनीय. आणि आता बिग डेटा प्राप्त करणे सोपे आहे, परंतु इतका विशाल डेटा आहे की ते सध्याच्या संगणकीय तंत्रज्ञानास आव्हान देते. आणि म्हणूनच बिग डेटा अनालिटिक्स अंतर्दृष्टी किंवा अनुमान देण्यासाठी वापरला जातो, जो की बिग डेटा अगोदर इनकॉम्प्रेहेन्सिबल म्हणजे अनाकलनीय होता. Big data analytics is the complex process of a large and varied data sets or a big data to uncover information such as a hidden pattern, unknown correlations, market trend and customer preferences. आणि बिग डेटा अनालिटिक्स ही वैविध्यपूर्ण आणि खूप मोठा डेटा सेटची तपासणी करण्याची एक जटिल प्रक्रिया आहे. इट इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस. बिग डेटा गुप्त नमुने म्हणजे हिडन पॅटर्न, अज्ञात संबंध म्हणजे अननोन कोरिलेशन, मार्केट ट्रेंड म्हणजे बाजारातील ट्रेंड कसा आहे, आणि ग्राहकांची प्राधान्य कस्टमर प्रेफरन्सेस. With such a huge data available with the industries, they can have innumerable advantage. Hence, all the industry are trying to reap the maximum benefit from it. आणि उद्योगांकडे इतका मोठा डेटा उपलब्ध असल्याने त्यांना असंख्य त्याचे फायदे मिळू शकतात. म्हणून सर्व उद्योग त्यातून जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. आणि बरेच उद्योग त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपासून खूप मैलांच्या खूप पुढे निघून गेलेले आहेत. That is because of a big data. It's not the amount of data that is important, but what the organization do with the data is what matters. हे महत्वाचे नाही की डेटा
चे प्रमाण किती आहे, परंतु हा डेटा ते कसा उपयोग करतात हे फार महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनो, युजेस ऑफ अ बिग डेटा, दॅट इज अ लोकेशन ट्रॅकिंग, गुगल मॅप, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न, हेल्थ केअर इंडस्ट्री, बँकिंग, फायनान्स, ट्रेडिंग, स्पोर्ट्स, ॲडव्हर्टायझिंग, एंटरटेनमेंट अँड मीडिया अँड एज्युकेशन इंडस्ट्री. तर ह्या पॅसेजमध्ये फक्त लोकेशन ट्रॅकिंग सांगितलं आहे, तर तेवढं आता आपण बघूया. बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाय अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. युअर जीपीएस अँड गुगल मॅप्स मेक यूज ऑफ अ बिग डेटा. जीपीएस आणि गुगल मॅप बिग डेटाचा वापर करतात त्या जागेचे नेमके स्थान ओळखण्यात व त्याचा मागोवा घेण्यासाठी. बिग डेटा उपयुक्त ठरला आहे. विथ द जिओग्राफिक पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर वी गेट द रियल टाइम डेटा अबाउट द ट्रॅफिक कंजेशन ऑन अ पर्टिक्युलर रूट, इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज, इफ इट इज अ वन वे रूट, अंडरस्टँडिंग ऍक्सिडेंट प्रोन एरियाज. आणि भौगोलिक स्थिती आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सरद्वारे आपल्याला रहदारी विषयी, विशिष्ट मार्गावर कुठे गर्दी आहे, मार्ग बंद आहे काय, किंवा तो एकमार्गी मार्ग आहे काय, असल्यास अपघात होण्याची शक्यता असलेले भाग कुठकुठले आहे इत्यादींबाबत आपल्याला वास्तविक माहिती मिळते. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाइम अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ द गुड्स. प्रवासाच्या वेळेनुसार आणि वस्तूंच्या वाहतुकीनुसार आपण स्वतःच्या मार्गाची योजना बनवू शकतो. इफ यू हॅव ऑर्डर समथिंग ऑनलाईन, यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ द गुड्स इन ट्रान्झिट. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ द गुड्स. जर आपण काही ऑनलाईन ऑर्डर केले असेल तर आपण त्या वस्तूचे स्थान आणि स्थितीचा मागोवा घेऊ शकतो. दिस हॅज इमेन्सली हेल्प द लॉजिस्टिक कंपनीज टू रिड्यूस द रिस्क इन ट्रान्सपोर्ट, इम्प्रूव्ह स्पीड अँड रिलायबिलिटी इन डिलिव्हरी. यामुळे लॉजिस्टिक कंपन्यांना वाहतुकीतील जोखीम कमी करण्यात, गती वाढवण्यात आणि वितरणामध्ये विश्वासार्हता राहण्यात बरीच मदत करते आहे. विद्यार्थ्यांनो, लेट्स स्टार्ट क्वेश्चन अँड आन्सर. द ऍक्टिव्हिटी नंबर 1, अरेंज द गिवन सेंटेन्स इन द ऑर्डर टू समराइज द एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पॅसेज अकॉर्डिंग टू प्रॉपर ऑकरन्सेस. इथे 4 सेंटेन्स दिलेले आहे आणि पॅसेजमध्ये एक समराइज केल्याप्रमाणे तुम्हाला त्याचा क्रम करायचा आहे. तर सर्वात पहिल्यांदा विद्यार्थ्यांनो 2 नंबर, एव्हरी ऑनलाईन ऍक्टिव्हिटी इज स्टोअर्ड इन बिग डेटा. At the start of passage, it is mentioned that the billion and trillion of data from the various sources and the people are getting recorded. So that is the first. Every online activity is stored in big data. Then third is the second. Big data is comprehensible due to the big data analytics. तर ऑल दिस डेटा इज कॉम्प्रेहेन्सिबल ओनली ड्यू टू द बिग डेटा. हे पॅसेजच्या सेकंड नंबरला आलेलं आहे. देन थर्ड नंबर, द इंडस्ट्री गेन ॲडव्हान्टेज फ्रॉम द बिग डेटा. आणि ह्या बिग डेटाचा कंपन्यांनी उपयोग करून घेतला आहे. द इंडस्ट्रीज अँड लास्ट वन, द डेटा इम्प्रूव्ह द लॉजिस्टिक सर्व्हिसेस. आणि सर्वात शेवटी तुम्हाला लोकेशन ट्रॅकिंगचं एक्झाम्पल दिलं होतं, त्यामुळे हे आलं 4 नंबरला. तर क्रम असा आहे 2, 3, 4 अँड 1. देन ऍक्टिव्हिटी नंबर 2, बिग डेटा अनालिटिक्स प्ले अ वायटल रोल, जस्टिफाय. तर विद्यार्थ्यांना आता बिग डेटा अनालिटिक्स कसा रोल प्ले करतो, तर पॅसेजमध्ये असं दिलेलं आहे, बिग डेटा अनालिटिक्स यूज टू गिव्ह इनसाइट दॅट वेअर प्रिव्हियसली इनकॉम्प्रेहेन्सिबल, अनाकलनीय, न समजणारे होते. Big data analytics is the complex process of examining large and varied data sets. Big data is used to uncover information such as a hidden pattern, unknown correlation, market trend and customer preference that is not possible with the conventional softwares. Then activity number 3, big data is a great challenge to the present computing technology. Explain for 2 marks. आता त्याचा आन्सर असा आहे, बिग डेटा कॅन बी अ पेटाबाइट और एक्झाबाइट ऑफ डेटा कन्सिस्ट ऑफ बिलियन अँड ट्रिलियन्स ऑफ द रेकॉर्ड्स ऑफ द मिलियन्स ऑफ द पीपल. दिस डेटा इज ऑल फ्रॉम द डिफरंट सोर्सेस. फॉर एक्झाम्पल, वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन. The data available to industry and companies in enormously increasing in volume, variation, velocity, veracity and value. And big data correlate all this data to draw definite conclusion which is inevitable to survive in today's competitive market for any company.
Then activity number 4, we tend to refer to certain feature of the product or service before order. Give the reason for such a conduct. की तुम्ही कुठलाही प्रॉडक्ट घेण्या अगोदर त्या प्रॉडक्टचे फीचर किंवा त्याची जी सर्व्हिस तुम्हाला मिळते त्याबद्दल तुम्ही अभ्यास करतात, त्याचा एक तुम्हाला रिझन लिहायचा आहे. रिझन ऑफ सच अ कंडक्ट, तुम्ही काय करतात. तर सर्वात अगोदर प्रॉडक्ट समजून घेऊया. प्रॉडक्ट इज द आयटम ऑर सर्व्हिस. एखादा तुम्ही प्रॉडक्ट घेता, ती एक फिजिकल वस्तू असू शकते किंवा सर्व्हिस ही असू शकते. फॉर एक्झाम्पल, मोबाईल इज अ प्रॉडक्ट अँड इट्स आफ्टर सेल सर्व्हिस और रिपेअर, इट इज अ सर्व्हिस. आणि सर्व्हिसचे अजून एक्झाम्पल आहे ट्रॅव्हलिंग, हॉटेल, अम्युजमेंट पार्क. दॅट इज गिव्ह यू द एक्सपिरियन्स अँड यू आर नॉट पर्चेसिंग एनी प्रॉडक्ट, so it is called as a service. When we choose a product, we will see what feature it is offering and at what price, what it should be a branded and quality product. फॉर एक्झाम्पल, मोबाईल घेताना तुम्ही त्याचा सर्वात अगोदर ब्रँड बघतात. इट शुड बी अ क्वालिटी प्रॉडक्ट, की एक 10-12 हजाराच्या मध्ये त्याने काय काय फीचर ऑफर केले आहे, कॅमेरा किती मेगापिक्सल आहे, रॅम किती आहे, इंटरनल मेमरी किती आहे, याचा सर्व तुम्ही आता अभ्यास करतात. कारण की देर आर लॉट्स ऑफ प्रॉडक्ट इन द मार्केट अँड यू आर गेटिंग कन्फ्युज बिकॉज ऑफ दिस. द आफ्टर सेल सर्व्हिस कॉस्ट और मेंटेनन्स कॉस्ट. आता आफ्टर सेल सर्व्हिस, मोबाईल खराब झाला तर तो रिपेअरही लगेच झाला पाहिजे, किंवा एखादी कार घेतली तर त्याची आपण मेंटेनन्स कॉस्ट पण बघतो. मारुती, हुंडई या कंपन्यांची मेंटेनन्स कॉस्ट कमी असते. तसंच तुम्ही जर 1 करोड घेतली तर त्याची मेंटेनन्स कॉस्ट जास्त असते. आफ्टर बाईंग द प्रॉडक्ट, इट शुड फंक्शन इन इंटेंडेड मॅनर. आणि प्रॉडक्ट घेतल्यानंतर तुम्हाला जसं त्याचा वापर झाला पाहिजे तसा वापर झालाच पाहिजे, त्याच्यात कुठलेही डिफेक्ट्स नको. अँड वी थिंक ऑल दीज फीचर अँड सर्व्हिस बिफोर परचेसिंग एनी प्रॉडक्ट. त्यामुळे आपण प्रॉडक्ट विकत घेण्याच्या अगोदरच हे सर्व बघून घेतो. देन ऍक्टिव्हिटी नंबर 5, डू ॲज डायरेक्टेड. फर्स्ट, if you have ordered something online, you can track the location of your goods in transit. Choose the correct alternative to use after plus ing. So the answer is second option, after and plus ordering ing. After ordering something online, you can track the location of the goods in transit. All the remaining options are wrong. Then second, big data analytics is the complex process. Choose the correct alternative to change the sentence as a negative sentence. So the correct option is 4. Big data analytics is not the simple process. And remaining 3 options are wrong one. Then activity number 6, again for 2 marks, speaks the antonyms of the following words from the passage. आता अंडरस्टँडेबल म्हणजे समजणारे, अँड इनकॉम्प्रेहेन्सिबल न समजणारे, अनाकलनीय. देन हाईड म्हणजे लपवलेले, अँड अनकवर म्हणजे उघड केलेले, आच्छादन दूर केलेले. अवेलेबल म्हणजे इझिली अवेलेबल. तर इथे क्लोज किंवा हिडन, लपवलेले किंवा क्लोज केलेले. फॉर एक्झाम्पल, एखादा रस्ता तुम्हाला जाण्यासाठी अवेलेबल आहे आणि किंवा क्लोज आहे, तर म्हणून आपण क्लोज किंवा अवेलेबल म्हणजे असणे आणि हिडन म्हणजे नसणे. देन सिमिलर, सिमिलर साठी सुद्धा 2 वर्ड आहे, डिफरंट अँड व्हॅरिड.